नको वाटायचं हे सगळं खोटं बोलणं, खोटी आश्वासनं देणं, लोकांना फसवणं वाईट असलं तरी शेवटी निर्णय तिथंच होत असतात. बरं. पण गटारगंगा झाली म्हणून आपण त्याला टाळू शकत नाही. गटार हा नागरी वस्तीचा एक भागच आहे. बरोबर. त्याच्यावरचा पर्याय हाच की गटार स्वच्छ करणे. असं निवडून येतील आणि आपण सज्जन माणसं फक्त लांब राहून शिवाय देत बसू. तेव्हा अण्णा काय म्हणाल तेव्हा आपण आमची जी तुमच्या कोल्हापूरमध्ये जी सभा झाली तेव्हा स्वाभिमानाचे शेतकरी काही कार्यकर्त्यांनी थोडी खदखद व्यक्त केली होती, ती जरा तुम्हाला थोडी अनपेक्षित होती का? शेट्टी साहेब तुम्ही चाललेले आहात, काही लोकांनी खदखद व्यक्त केली होती. ती गोष्ट खदखद होती. काही लोकांनी नाराजी व्यक्त केली. बरं. पण ती सुद्धा अशाच कोणीतरी काड्या घातलेल्या होत्या. बरं. ओके. मग मी म्हटलं की ठीक आहे, मी नकार देण्याच्या मनस्थितीत आलो होतो. नंतर परत नंतर लक्षात सगळ्यांचे आलं की हे चुकीचं व्हायला लागलं. ओके. आणि मग परत ते पेल्यातलं वादळ पेल्यात शांत झालं. ते खदखद व्यक्त करणारे कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत आता? अजून आहेत. आताही काम करतात. ओके. ओके. बघा, शेतकऱ्या चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते हे रांगडे असतात. बरोबर. प्रामाणिक असतात, थोडेसे भोळसट असतात, म्हणून तर संघटनेत येतात ते. बरोबर. लुच्चे असले तर मग दुसऱ्या पक्षात जातात ते. त्यामुळं कुणीतरी त्यांना पिन मारली की बघा सगळं आपल्या ताटात वरपून घ्यायचं चाललंय. बरं. त्यांचा गैरसमज झाला होता. नंतर वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर ते झाले. आता काम माझ्यावरच तुमच्याबरोबर. पण तुमचा आणि शेतकरी संघटनेचा जरा प्रवास कसा सुरू झाला तो जरा आपल्या प्रेक्षकांना सांगा ना, की तुम्ही शरद जोशींना पहिल्यांदा केव्हा पाहिलं आणि तुम्हाला नक्की काय वाटलं की या माणसाच्या सोबत किंवा या माणसाच्या विचारासोबत आपल्याला जायला पाहिजे? 1988ला शरद जोशींची पहिली सभा कोल्हापूरच्या गांधी मैदानावर झाली. प्रचंड मोठी सभा झाली. बरं. आणि त्यावेळी त्यांच्या सभेसाठी म्हणून मराठवाड्यातून विदर्भातून मोठ्या संख्येनं लोक आले होते. रेल्वेनं आले होते. अगदी त्यावेळी ऑक्टोबरचा महिना होता, पाऊस पडत होता आणि ते लोक भाकऱ्या बांधून आले होते. कोल्हापूर स्टेशनच्या बाहेर भिजलेल्या भाकऱ्या सुकवत ठेवलेल्या सुद्धा बघितलेलं होतं. अच्छा. आणि एवढ्या निष्ठेनं, एवढ्या श्रद्धेनं, एवढ्या लांबून, एवढ्या हाल अपेष्टा सहन करून हे लोक येतात म्हटल्यानंतर मी सुद्धा त्या सभेला हजर होतो. ते बघितल्यानंतर मला एकूणच म्हणजे शेतकऱ्यांचं, मी मुळात शेतकऱ्यांचा घरातला असल्यामुळं हे असं का होतं हे लक्षात येत नव्हतं. पण त्यांचं एक तासभराचं भाषण ऐकल्यानंतर बरंचसं डोक्यामध्ये काही प्रकाश पडायला लागला. त्याच्यानंतर मग मी चळवळीमध्ये ओढलो गेलो आणि नंतर मग योगायोगानं घरची सगळी शेतीच माझ्याकडे आल्यानंतर अजून त्याची धाकता कळायला लागली. मग मी अजून जास्त म्हणजे पूर्वी फक्त एक सपोर्टर होतो, नंतर मग सक्रिय झाले. ओके. मग असं होता होता त्यांच्यावर काम करायला लागलो. तेव्हा शरद जोशी साहेब शिबिरं घ्यायचे, कार्यकर्त्यांचं प्रबोधन करायचे वगैरे, तर अशी तुम्ही तशी पण शिबिरं वगैरे सगळं अटेंड केलेली आहेत किंवा? केले. अच्छा. शिबिरं केले आहेत. अगदी शरद जोशींचं एक वैशिष्ट्य होतं की किती अवघड प्रश्न असला, किती अवघड मुद्दा असला तर तो एकदम सोपा करून तो लोकांना इतक्या सोप्या पद्धतीने सांगायचं की एखाद्या अर्थतज्ञालाही खुल्या व्यवस्थेबद्दल बोलता येईल तेवढं बिला लावणारा एखादा कार्यकर्ता घडाघडा बोलायचा, एवढं सोप्या पद्धतीने ते सांगायचं. ते त्यांच्या शिबिरात, त्यांच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये हा सगळा विषय ते विलगडून सांगायचे. बरोबर. कळायचं. अच्छा. अच्छा. पण तुम्ही सक्रिय राजकारणात पडावं. तुम्ही आधी तुम्ही जिल्हा परिषदला गेला, नंतर विधानसभेत गेला. हा निर्णय तुम्ही कसा घेतला? म्हणजे ते नाट्य कसं घडलं ते एक सांगा ना. मलाही राजकारणाची आणि एकूणच राजकीय व्यक्तींचा खेळच असायचा. नको वाटायचं हे सगळं खोटं बोलणं, खोटी आश्वासनं देणं, लोकांना फसवणं. त्यामुळं आपण चळवळ बरं मोर्चा काढला, भाषण केलं, 4 शिव्या गाठल्या, परत गेलं, आपल्या कामाला लागलं, हे बरं आहे असं वाटायचं. पण शरद जोशींनीच आमच्या डोक्यात ते भरवलं की राजकारण जरी किती वाईट असलं तरी शेवटी निर्णय तिथंच होत असतात. बरं. आणि त्यामुळे राजकारण्यांना शिव्या देण्यापेक्षा त्या ठिकाणी आपल्याकडे शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे, त्या शेतकऱ्यांची वोट बँक केली तर मग आपल्या मनासारखा आपल्या बाजूनं धोरण राबवणारे लोकप्रतिनिधी आपण घडवू शकतो. ओके. आणि ते करलं पाहिजे, कारण त्याच्यापासून लांब पळण्यापेक्षा ते आव्हान स्वीकारावं आणि ते स्वच्छ राजकारण करावं. नंतरच्या काही काळात मी अण्णा हजारेंना सुद्धा मी काही वेळा बोललो, कारण अण्णा हजारे माझ्या प्रत्येक निवडणुकीत प्रचाराला यायची. अण्णा, तुम्ही राजकारण्याच्या विरोधात आंदोलन करता, ही राजकारणाची गटारगंगा झाली असं म्हणता, पण
गटारगंगा झाली म्हणून आपण त्याला टाळू शकत नाही. गटार हा नागरी वस्तीचा एक भागच आहे. बरोबर. त्याच्यावरचा पर्याय हाच की गटार स्वच्छ करणे. आपण आणि गटारात वळवळणारे जे किडे आहेत ते जर नाहीशी करायचे असतील तर आपल्या इतक्या आत्मविश्वासानं आपला स्वच्छ हात त्या गटारीत गेला पाहिजे की गटार हात बरबटणार नाही पण गटार स्वच्छ झालं पाहिजे. ओके. त्या पद्धतीनं आपल्याला केलं पाहिजे. कारण राजकारण्यांचा द्वेष करून उपयोग काय. मग लायकी नसणारे कुवत नसणारे माणसं निवडून येतील आणि आपण सज्जन माणसं फक्त लांब राहून शिवाय देत बसू. अण्णा काय म्हणाल तेव्हा आपण अण्णाने फक्त स्मित नेहमीच्या स्टाईल स्मित असं केलं.